आताची महत्त्वाची बातमी, ठाकरे गट 23 जागा लढवणारच असा दावा संजय राऊत यांनी केला आहे। वंचित आघाडीला सोबत घेण्याचा निर्णय हा दिल्लीमध्येच होईल असं देखील राऊतांनी म्हटलं। काँग्रेसच्या जागा वाटपाचा निर्णय देखील दिल्लीमध्ये होणार आहे असं संजय राऊत यांनी म्हटलं। शिवसेना युबीटी पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत साहेब, इंडिया आघाडीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा लोकसभा निवडणुकांसाठी जागा वाटपाचा फॉर्म्युला त्यावर काही सहमती होते का? कारण मध्यंतरी बैठकीसाठी तुम्ही उद्धव ठाकरे, शरद पवार, राहुल गांधी एकत्र दिल्लीत होतात, चर्चा झाली आहे, असं कळतं आहे की काही यादी दिली गेली आहे, नेमकी काय स्पष्टता आहे? नाही, हे यादी दिली आहे वगैरे या गोष्टीत काय तथ्य नाही आमच्याकडून। पण महाराष्ट्रात प्राथमिक चर्चा झाल्यावर आम्ही असं ठरवलं की शेवटी हे जे निर्णय आहेत हे दिल्लीत घेतले जातात। लहानसा निर्णय काँग्रेसचे किंवा राष्ट्रीय पक्षांचे। आता भाजपच्या बाबतीत सुद्धा आपले एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री हे वारंवार दिल्लीत जाऊनच निर्णय घेतात ना, पण त्यांचा हायकमांड दिल्लीत आहे, भाजपचं महाराष्ट्रात नाही। साधारण काँग्रेसचीही तीच भूमिका असते। त्यामुळे आम्ही जेव्हा इंडिया बैठकीसाठी गेलो तेव्हा उद्धव ठाकरे, माननीय उद्धव ठाकरे पक्षप्रमुख, आदित्य ठाकरे, मी स्वतः होतो। आम्ही राहुल गांधींना भेटलो, सोनियाजी होत्या, खरगेजी होत्या। त्याआधी शरद पवार साहेबांशी बोलणं झालं आणि साधारण असं आमचं ठरलं की महाराष्ट्रातल्या जागा वाटपा संदर्भात जर चर्चा व्हायची असेल तर ती दिल्लीत केलेली अधिक सोयीची ठरेल। म्हणजे एकाच वेळी सगळे निर्णय घेता येतील। प्रत्येक वेळेला एका जागेसाठी किंवा काही असेल तर दिल्लीत येणार आणि परत तो सगळा विलंब लागणार। आणि त्याच्यावरती खरगे जे आहेत, अध्यक्ष खरगे साहेब, त्यांनी म्हटलं बरोबर आहे। राहुल गांधींनी स्वतः त्याच्यावरती सकारात्मक भूमिका घेतलेली आहे आणि जे का होईल ते दिल्लीत होईल। आता वंचित बहुजन आघाडीचा विषय आहे किंवा अन्य काय विषय आहेत, त्या संदर्भात सुद्धा जशी शरद पवारांनी चर्चा केली तशी उद्धव ठाकरे यांनी सुद्धा चर्चा केली की प्रकाश आंबेडकर आपल्याबरोबर हवेत। त्या संदर्भात आपण एकत्र बसून निकाल घेतला पाहिजे। शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी म्हणजे बाळासाहेब आंबेडकर यांची युती तर जाहीरच झालेली आहे, पण महाविकास आघाडीत त्याने असावं किंवा इंडिया आघाडीत त्याने असावं ही आमची भूमिका आहे। हे सगळे निर्णय दिल्लीत होतील। पण राऊत साहेब, उद्या काँग्रेसचे केंद्रीय नेते के.सी. वेणुगोपाल यांनी महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या नेत्यांना बोलवलेलं आहे आणि तिथे काँग्रेस कुठच्या जागा लढवेल किंवा एकूण महाविकास आघाडीची काय जागा लढवण्याची जी काही स्ट्रॅटेजी असेल त्यावर चर्चा होणार आहे। हे असताना काँग्रेसचे नेते प्रतिक्रिया देऊ लागलेले आहेत, आज प्रतिक्रिया येत आहेत की शिवसेना किंवा तुम्ही जो वारंवार 23 जागांचा दावा करता आहात, 23 जागा कशा काय शिवसेना युबीटीला मिळू शकतात? कारण त्यांचे अनेक खासदार पक्ष सोडून गेलेले आहेत, पक्ष फुटलेला आहे। शरद पवारांच्या बाबतीतही तेच म्हणतात की पवार ही जास्त दावा करू शकत नाही कारण त्यांचाही पक्ष फुटलेला आहे। अशा वेळेस हा वाद कसा सॉल्व्ह करणार? पक्ष फुटला की नाही हे काँग्रेस ठरवू शकत नाही। आमदार निघून जातात, खासदार निघून जातात, पण त्या पक्षाला मानणारा मोठा वर्ग जो असतो, मतदार, हा जागेवर आहे, तो जागेवरच राहणार। त्याच्यामुळे शिवसेनेनं 23 जागा या आधी लढलेल्या आहेत वारंवार, सातत्यानं। 18 आमचे लोक निवडून आले, त्यातले काही लोक पक्ष सोडून गेले। त्या 23 जागांवर शिवसेना लढणारच आहे। आमची भूमिका अशी होती माननीय उद्धव ठाकरे साहेबांची, जिंकलेल्या जागांवर नंतर चर्चा करू। जिंकलेल्या जागांवर काँग्रेसकडे कुठली जागा आहे का जिंकलेली? नाही। काँग्रेसला शून्यातून सुरुवात करायची सर्वत्रच, आणि काँग्रेसला जरी शून्यातून सुरुवात करायची असली तरी आम्हाला चर्चा ही काँग्रेसची करावी लागेल। आम्ही एकत्र आहोत। दुसरा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे की आम्ही 23 जागा लढणार, हे अत्यंत काळजीपूर्वक आणि आत्मविश्वासानं सांगतो आहोत। आता काही लोक महाराष्ट्रातले काही टिप्पणी करत असतील, पण आम्ही त्याकडे दुर्लक्ष करतो, कारण आम्ही दिल्लीतल्या वरिष्ठ नेत्यांशी आम्ही संवाद साधतो, त्यांना अधिकार आहेत जागा वाटपा संदर्भात।
जागांची देवाणघेवाण होऊ शकते, पण आज कुठेतरी वाचलं की मुंबईतली कुठली तरी एक जागा उत्तर पश्चिम जी गजानन कीर्तीकर तुमचे निवडून आले होते त्या जागेवर काँग्रेसनं दावा केला आहे. संजय निरुपम उत्तर पश्चिम मधून लढवण्यास इच्छुक आहेत असं दिसतंय. त्यांच्याकडून काही प्रतिक्रिया येत आहेत, संकेत येत आहेत. कोण इच्छुक आहे, कुठे इच्छुक आहे मला माहीत नाही, त्याच्यामध्ये आम्ही पडणार नाही. अधिकृतपणे काँग्रेसशी या संदर्भात चर्चाच झालेली नाही बरं का महाराष्ट्रातल्या नेत्यांशी. त्याच्यामुळे हे असे कोणी दावे प्रतिदावे करत असतील त्याला काय अर्थ नाही. काँग्रेसकडून अधिकृतपणे जर काही सांगितलं तर आम्ही प्रतिक्रिया देऊ. कोणी उठेल आणि काही बोलेल आम्हाला ही जागा लढायची, आम्हाला ती जागा लढायची आहे, याला काय अर्थ नाही. महाराष्ट्रामध्ये शिवसेनेच्या किंवा राष्ट्रवादीच्या ज्या जागा आहेत त्या जागांवरती ते लढणार. काँग्रेस पक्षाकडे आज एकही जागा नाही. आम्हाला असं वाटतं काँग्रेसने विदर्भ असेल किंवा अन्य काही भाग असेल किंवा राज्यामध्ये त्या संदर्भात आम्ही एकत्र बसून चर्चा करू. काँग्रेस काय महाविकास आघाडीतला एक महत्त्वाचा घटक पक्ष आहे. आता ते म्हणतात आमचा पक्ष फुटला नाही, तसा तो राजस्थानमध्ये फुटला नव्हता, मध्य प्रदेशमध्ये फुटला नव्हता आणि छत्तीसगडमध्ये फुटला नव्हता ना. पक्ष फुटला नाही वगैरे हे जे काय सांगितलं जातं त्याच्यावरती जागांचं वाटप होत नाही. जमिनीवर तुम्ही कोण कुठे किती आहात त्याच्यावरती आघाडीमध्ये जागांचं वाटप होतं. राऊत साहेब, तुम्ही एक गोष्ट वारंवार सांगतात की जिंकून येईल त्याची जागा किंवा जिंकण्याचा निकष असेल. एक दावा तुमच्याकडूनही केला जातो आहे किंवा या दाव्यात किती तथ्य आहे की शिवसेना जे त्यांच्या सिटिंग MP म्हणजे सिटिंग खासदार जे होते, निवडून आलेले खासदार, त्यापैकी एकही जागा सोडणार नाही. का सोडावी? वर्षानुवर्ष आम्ही त्या जागा जिंकतो आहोत ना परंपरेनं. ते मतदारसंघ हे शिवसेनेचे बालेकिल्ले आहेत. एखादा वरचा माणूस निघून गेला पण खाली लाखो मतदार जे शिवसेनेबरोबरच आहेत हे इतर कोणी ठरवू शकत नाही. मतदार सुद्धा गेला, शिवसेनेचे समर्थक निघून गेले नाही. आमदार किंवा खासदार हा विधिमंडळातला विषय आहे. प्रत्यक्ष जो राजकीय पक्ष असतो तो जमिनीवर असतो आणि तो आहे. म्हणजे जिंकून आलेली एकही जागा शिवसेना सोडणार नाही मित्र पक्षांसाठी. मी असं कुठे म्हणतोय? मी असं म्हणालो की आमच्या 23 जागा आम्ही लढू इथे, आणि एक दादरा नगर हवेली जी आहे ती जागा आमची सिटिंग आहे, ती आम्ही लढू. नाही, पण त्या जागीही दादरा नगर हवेलीचा उल्लेख केलात. स्थानिक खासदार कल्पना डेलकर या भाजपशी संपर्कात आहेत. नुकतीच त्यांनी कुटुंबियांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. कार्यकर्त्यांना विचारून अंतिम निर्णय घेणार असं म्हटलं असलं तरी तुम्ही मेहनत घेतली होती. पोटनिवडणुकीत आदित्य ठाकरे प्रचाराला गेले, तर असं काय झालं? हे सगळेच गेले होते. एक लक्षात घ्या, त्यांचा केंद्रशासित प्रदेश आहे ज्याला आपण युनियन टेरिटरी म्हणतो. युनियन टेरिटरीचा विषय आणि प्रश्न फार वेगळे असतात. त्यासाठी वारंवार प्रधानमंत्र्यांना भेटावं लागतं, गृहमंत्र्यांना भेटावं लागतं. नाही, पण आजही तुमच्याशी कल्पना डेलकर यांनी संपर्क संवाद केलाय का? त्यांनी काही भूमिका सांगितली आहे? अत्यंत व्यवस्थित संपर्क आणि संवाद सुरू आहे, अजिबात अडचण नाही. राऊत साहेब, आणखी एक इंडिया आघाडीतला विषय होता हा, तर जागा वाटपाचा फॉर्म्युला. पण जागा वाटप तुम्ही म्हणतात की 31 डिसेंबर पर्यंत पूर्ण करण्यावर भर होता. आता तर 28 तारीख आज सुरू आहे, 31 तारखेला अवघे 3-4 दिवस उरलेत. तर मग जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरणार कधी? का नाही, जागा वाटपाचा फॉर्म्युला आमच्या आपापसात ठरलेला आहे. उद्धव ठाकरे पुन्हा दिल्लीत येऊन जर आम्हाला दिल्लीत चर्चा करायची असेल तर आम्हाला दिल्लीत यावंच लागेल. जर काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाला जवळ बसवायचं असेल तर एक तर त्या वरिष्ठ नेतृत्वाने मुंबईत यावं किंवा आम्ही माननीय पवार साहेब असे आम्ही सगळे जाऊ आणि बसू. पण आम्हाला विषय दिल्लीतच संपवायचा आणि वरिष्ठ नेत्यांसमोरच संपवायचा आहे. दुसरा विषय होता, इंडिया आघाडीत काही थोडीफार कुजबूज अशी आहे की नितीश कुमार हे नाराज आहेत, ते पुन्हा NDA सोबत जाऊ शकतात. समन्वयक किंवा इंडिया आघाडीचा चेहरा म्हणून त्यांना प्राधान्य दिलं नाही, राहतील इंडिया आघाडी. नक्कीच. हे होते शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भूमिका व्यक्त केलेली आहे की ज्या शिवसेनेने जिंकलेल्या जागा आहेत त्या जागा कुठल्याही परिस्थितीत सोडल्या जाणार नाहीत. त्याचबरोबर 23 जागांचा जो दावा वारंवार संजय राऊत करतायत, पक्ष करतोय, त्यावरही ते ठाम होताना दिसत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट रवी साखरकर सह दिनेश दुखंडे, TV9 मराठी, मुंबई.